असं सगळं लक्षात येऊन गेलं, पण मला ह्याची मुलाची दया आली. मग ह्याला मी मोठं केलं. मग एकदा सांगता सांगता याला सांगितलं मी की पहिले मी मोठा राजा होतो, मोठं राज्य होतं वगैरे. तर हा जिद्द करायला लागला, म्हणे मलाही राजा व्हायचं आहे. मग राजा व्हायचं आहे म्हणून मग ह्याने माझी प्रार्थना केली की मला राजा करून द्या. तर मग मी ह्याला योग सिद्धी दिली आणि योग बळाने ह्यानी आपल्या त्या 3-4 मैलाच्या टेकडीमध्ये एक पूर्ण जग निर्माण केलेलं आहे. सगळं जगतच निर्माण केलेलं आहे आणि त्या जगाचा हा राजा आहे तिथे. आणि म्हणून हा तिथे राज्य करत असतो. असा हा सगळा प्रकार आहे. आता तुझं झालं आहे, तू तर हा म्हणतो की नाही मला ते पाहायचं आहे आतलं राज्य त्याचं. मग तो मुलाला म्हणतो की याला दाखव बाबा राज्य तुझं. मग तो त्याला घेऊन टेकडीच्या तिथे जातो. हा पुन्हा समाधी लावून बसतो. आता टेकडीमध्ये हा म्हणतो की चल आतमध्ये चल. तर हा म्हणतो मी कसा जाऊ टेकडीमध्ये, माझ्याकरता तर काही दरवाजा दिसत नाही, काही नाही, तर मी आतमध्ये कसा शिरणार आहे टेकडीमध्ये. मग तो म्हणतो अरे तुला योगाची काहीच ओळख नाही आहे. मग तो म्हणतो की असं कर आता तू डोळे मीट. मग डोळे मिटल्यानंतर म्हणतो की मी तुझा हा देह जो आहे हा इथे गवताच्या खाचेमध्ये ठेवून देतो सुरक्षित आणि तू लिंग देहाने चल. मग हा म्हणाला की अरे माझा देह जर इथे राहिले आणि मी तुझ्याबरोबर चलेने तर हे तर मरणच झालं ना, यमराजाबरोबर जाण्यासारखाच प्रकार झाला. मग मी मरून नाही जाणार का. तो म्हणे अरे तुला काहीच हे नाही आहे, समाधी वगैरे काहीच तुला योगाची काहीच माहिती नाही आहे, तर तू काळजी करू नको, तू मरणार नाही, मी तुला घेऊन जाईन. आणि मग त्याला म्हटलं डोळे मीट. त्याचा लिंगदेह आतमध्ये त्याच्या देहात शिरला, त्याचा लिंगदेह घेतला आणि मग त्याला घेऊन गवताच्या खाचेत त्याचं शरीर ठेवून टेकडीच्या आतमध्ये हा शिरला योग बलाने. आणि आतमध्ये शिरल्यानंतर ह्याला पाहायला पुन्हा शरीर पाहिजे म्हणून तिथे पुन्हा एक शरीर त्याला दिलं. आणि शरीर दिल्यानंतर मग त्याला घेऊन तो हवेमध्ये तिथे आतमध्ये उडू लागला महाआकाशात. मग ह्याला जागं केलं. मग हा एकदम सगळीकडे अंधार गुडूप आणि आकाश पाहून एकदम घाबरायला लागला. म्हणे मुनिपुत्रा मला इथे सोडून देऊ नको, नाही तर माझा चुराळा होईल. तर म्हणे काळजी करू नको, मी तुला एक दिव्य डोळे देतो, दिव्य दृष्टी देतो, म्हणजे तुला सगळं लांबचं वगैरे सगळं दिसेल. मग असं करून त्यांनी त्याला दिव्य दृष्टी दिली आणि आता त्यांनी पाहायला सुरुवात केली. सगळीकडे नक्षत्र पसरलेले आहे सगळीकडे. मग तो चंद्रमंडलाकडून यात्रा करत करत चंद्रमंडळावरतून निघाला. मग त्याला इथे थंडी वाजायला लागली. मग यांनी योग बलाने त्याला ऊर्जा गरमी प्रदान केली आणि याला जिवंत ठेवलं. मग पुढे आणखीन गेले तर सूर्यमंडळाकडे गेला तर हा धगीने होरपळू लागला, जळू लागला. मग त्यांनी पुन्हा ह्याला शीतलता योग बलाने दिली आणि पुन्हा पुढे गेले. असं करत करत ह्यांनी सगळे मेरू पर्वत बघितला, अनेक समुद्र बघितले, पर्वत बघितले, सगळे त्याला दिसायला लागले. आणि तिथे काय बघतोय तर ब्रह्मा विष्णू महेश रूपानी हाच मुनिपुत्र तिथे दिसतोय. हा त्या तिथला संबंध त्या ब्रह्मांडाचा जो त्यांनी आतमध्ये बनवलेला आहे त्याचा हाच पूर्ण ईश्वर आहे. आणि प्रजा बघितली तर प्रजासुद्धा हीच आहे, म्हणजे हाच प्रजा रूपाने आहे. मग सगळ्या रूपाने हा तिथे त्याला दिसू लागला. आणि मग हा सगळा असा फिरून फेरफटका मारून पुन्हा हा टेकडीतून बाहेर आणलं त्याला. मग टेकडीतून बाहेर आल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या शरीरात टाकलं, त्याच्यावाल्या मूळ शरीरात टाकलं. मग त्याचे डोळे उघडले. मग त्यांनी पाहिलं तर आपण जिथून शिरलो होतो आणि जिथून निघालो हा सगळा भाग बदललेला आहे. इतका बदललेला की त्याला ओळखायलाच नाही आला. मग तो त्याला म्हणाला की अरे हे सगळं काय झालं, आपण जिथून शिरलो होतो तो काही भाग वेगळा होता आणि आत्ता जो मी बघतोय तो सगळा वेगळा आहे. मग हे तुम्ही मला कुठे आणून सोडलं. तो म्हणतो राजा तुला कल्पना नाही आहे काय झालंय ते.
टेकडीमधला जो एक दिवस होता, रात्र आणि दिवस, तो इकडच्या हजारो वर्षाच्या बरोबरीचा होता. म्हणजे इकडे पृथ्वीवरती बाहेर, टेकडीच्या बाहेर हजारो वर्ष होऊन गेले आणि तिकडे मात्र एकच दिवस झाला होता, रात्र आणि दिवस तेवढा. तर हा असं ऐकल्यानंतर मग त्याला सांगितलं की आपण जिथून शिरलो होतो तीच ही जागा आहे. माझा वडील जो आहे तो अजूनही बसलेला आहे समाधीमध्ये आणि हे जे तुला परिवर्तन दिसतं आहे हे जगाचं स्वरूपच आहे. जगत नेहमी बदलतच राहतं. कसं बदलत राहतं? आज जिथे पर्वत आहे उद्या तिथे समुद्र असतं. जिथे समुद्र होते तिथे पर्वत होऊन जातात. जिथे शहर होते, नगर होते, तिथे जंगल असतं, श्वापदांनी भरलेलं असतं. कधी कृमी कीटकांची गर्दी उसळते, कधी माणसांची गर्दी, कधी पशुपक्षींची गर्दी उसळते. तर हा असा क्रम चालूच असतो. रत्न असतात त्याचे खडे होऊन जातात, खडे असतात त्यांचे रत्न होऊन जातात. तर हा जो जगत आहे हा सतत परिवर्तनशील आहे आणि असा असल्यामुळे तू काही घाबरू नको, आपण तिथेच आलेलो आहो. आता हे ऐकल्याबरोबर हा चक्कर खाऊन पडतो. मग चक्कर खाऊन पडल्यानंतर हा त्याला जागा करतो पाणी मारून आणि मग विचारतो की तुला काय झालं? तो म्हणे अरे काय झालं विचारतोय तू? तू म्हणतोय हजारो वर्ष होऊन गेले इकडचे, मग माझी पत्नी, माझी मुलं, माझा भाऊ, माझं राज्य, त्याचं काय झालं आणि आता कसं? तू म्हणे सांगतो तुला. तुझ्या आता वंशाचा जो आहे अमुक इतक्या नंबरचा राजा चालू आहे, त्याचं नाव अमुक आहे आणि ते मालव प्रदेशात राजा आहे, अमुक आहे तमुक आहे, असं सगळं बदललेलं तो सांगायला लागला. आता हा रडायला लागला. मग रडायला लागला तर ह्यांनी विचारलं तू रडतो काय? तर म्हणे पुन्हा तेच. म्हणे इतकं सगळं माझं नुकसान होऊन गेलं, मी सगळा बुडालो, सर्वस्वी बुडालो आणि तू विचारतोय की तू रडतो काय? म्हणे तू माझी मजाकच करतोय. म्हणे असं नाही आहे. शहाणे लोक जे काही करतात ते विचारपूर्वकच करतात. आता तू जे रडतो आहे तर तू तर बुद्धिमान आहे, मग तू रडतही जरा समजदारीनीच रडत असशील. तर मला सांग तू का रडतोय? मग तो म्हणतो अरे ज्याचं सगळंच काही बुडालं आहे त्याला तू काय विचारतोय मुनिपुत्रा की का रडतोय? माझे बंधू, माझी पत्नी, माझं सगळं संपत्ती सगळंच तर गेलं आहे. तर मग तो म्हणतो की अरे तुझा काय हा कुळधर्मच आहे का रडणं, म्हणून तू रडतोय का? जर कुळधर्म असेल आणि तू रडत असशील तर बरं, तुझा कुळधर्म तू करून घे, असं तो म्हणतो. पण समजा कुळधर्म नसेल तर मग कशाला रडतोय तू आणि कोणाकरता रडतोय? तुला जर असं वाटत असतील की तुझे सगळे नातेवाईक गेले आणि आता कोणीच तुझं राहिलेलं नाही आहे, तर तू असा विचार कर की ते जे काही गेले ते अजूनही आहेच. आता त्यांनी काय आहे, फक्त वस्त्र बदलले. गीतेत म्हणतात की नाही, वासांसी जीर्णानी यथा विहाय. म्हणजे काय, आत्मा जी असते ती फक्त शरीर बदलते आणि शरीर हे वस्त्र रूप आहे. आज हे वस्त्र घातलेलं आहे, गेल्यानंतर एक नवीन वस्त्र धारण करून पुन्हा त्याच्यामध्ये वास करील. तर म्हणे असा प्रकार सगळा असल्यामुळे तुझे जे काही तू म्हणतो आहे बंधू वगैरे ते सगळे वस्त्र बदलले त्यांनी. मग आता वस्त्राकरता काय रडतो? म्हणे तू जुने वस्त्र टाकत नाही का? मग वस्त्राकरता कधी रडतात का? मग तू का रडतोय? अच्छा तू म्हणशील की ते माझे भाऊ होते, बंधू होते, मग त्यांचं तुझं बंधुत्व कशावरून? मग तू म्हणशील की एकच आईबाप आहे आमचे म्हणून आम्ही बंधू आहोत. तर म्हणे तुझ्या आईबापांच्या विष्ठेमधील जे कृमी कीटक असतात मग ते सुद्धा तुझे बंधू झाले की नाही, मग तू त्यांच्याकरता रडतो का? असा विचार. म्हणजे आता इथे युक्तिवाद आहे. इथे आपला जो दत्त भार्गव संवाद आहे हा संयुक्तिक विचार पद्धतीने विचार करायला लावणारा आहे. आणि थोडक्यात काय आहे की इथे जे जे काही सांगितलं आहे ते सगळं आपल्याला लागू पडतंय हे आपण आपल्याला भिडवून घ्यावं. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की आपली आसक्ती ज्या नातेवाईकांमध्ये, ज्या बंधू भगिनींमध्ये असते ते सगळे कसे असतात?
वस्त्र रूप आहे. आणि वस्त्र टाकल्याचं कोणीही वाईट वाटून घेऊ नये. आणि म्हणून तू वाईट वाटून घेऊ नको तुझे बंधू. बरं, तुला असं वाटत असेल की ते गेले, तर मी तुला सांगतो की ते पृथ्वी रूप झाले. गेल्यानंतर काय होतं, पृथ्वीमध्ये मातीच झाली सगळी. मग आता माती रूपाने तर ते आहेच पृथ्वी रूपाने, मग आता का रडतोय तू? अच्छा, असं म्हणशील की पृथ्वी रूपाने नाही, पृथ्वी सुद्धा जाते. आता प्रलयकाळी काय होतं, पृथ्वी पाण्यात जाते, पाणी अग्नीमध्ये जातं, अग्नी वायू रूप होऊन जातं, वायू आकाश रूप होऊन जातं. म्हणजे तू जर असं म्हणशील की प्रलयकाळी सगळं तत्व जे आहे एकमेकांमध्ये प्रलय होऊन जातात, आणि पण मग शेवटी आकाश तर उरतच म्हणे. मग आता ते असं समज की ते आकाशात आहे, आकाश रूप आहे, मग का रडतोय? मग असं 2-3 वेळा त्याला हलवून या बाजूनी त्या बाजूनी समजावून सांगितलं. आणि मग त्याच्या थोडंसं रडणं त्याचं थांबलं. आता तो जरा विचार करायला लागला आणि मग म्हणाला की मुनिपुत्रा, तू म्हणे बुद्धिमानही आहे आणि ब्रह्मदर्शी आहे, मी मात्र अज्ञानी आहे. तर मला आता तू समजावून सांग. मी अज्ञानी आहे हे माझ्या लक्षात आलं आहे, तू ब्रह्मदर्शी आहे. मग आता या सगळ्याचं जे तत्वज्ञान आहे, तू जे काय बोलतो आहे ते मला समजावून सांग. मग अशा प्रकारे हे सगळं आता त्याला समजावून सांगणं जे आहे ते चालू आहे. मग तो म्हणतो की तू देह नाही आहे, कारण तू जसं आपल्या वस्त्रांना वस्त्र म्हणतो, आपल्या वस्त्रांना वस्त्र म्हणतो आणि वस्त्र टाकण्याचं दुःख करत नाही, तसा तुझ्याही देह जाण्याचा तुला दुःख नाही झाला पाहिजे. मग तुझ्या बंधूंचे जे गेले त्यांच्याबद्दल दुःख करण्याचं तुला काहीही कारण नाही. आणि अशा प्रकारे तो चांगल्या पद्धतीने हे समजावून देणारा तत्वज्ञान त्याला समजावून देतोय. मग मुनिपुत्र त्याला तत्वबोध करण्याच्या दृष्टीने आता सांगायला सुरू करतो की हे बघ, हे जे जगत आहे हे सगळं त्या महादेवाच्या महामायेने मोहित झालेलं आहे. म्हणजे त्यांनी हे जगत निर्माण केलं आणि हा माया निर्माण केली आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना जे आहे ते मायेने सगळे लोक मोहित झालेले आहेत आणि म्हणून माझं 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 असं करतात आणि रडतात, दुःखी होतात. तेव्हा आता खरे स्वरूप कोणी आपलं ओळखत नाही आणि जोपर्यंत कोणी खरं स्वरूप ओळखणार नाही तोपर्यंत त्याला असंच दुःख करावं लागेल आणि रडावं लागेल. आणि म्हणून एखादी गारोडी, आपण काल उदाहरण पाहिलं होतं की एखादी जादूगर असतो, तो थोड्या लोकांना मोहित करून जे दाखवायचं आहे ते दाखवतो. तसा हा मोठा जादूगर ईश्वर सृष्टी निर्माण करून जे आम्हाला दाखवतोय सत्यत्वाने, आम्हालाही असं वाटतं की हे सत्यच आहे. म्हणजे जगत सत्य आहे, माझा देह सत्य आहे, मग माझे जे कोणी प्रिय आहे, जवळचे आहे, ते सुद्धा मला प्रियत्वाने सत्यच आहे असं वाटतं. मग माझं घर, माझी संपत्ती हे सगळे कसे टिकाऊ असल्यासारखे वाटतात की माझेच राहतील नेहमी आणि मी सुद्धा या शरीराने नेहमी राहीने, असा जो एक भ्रम मला तयार झालेला आहे. आणि त्याच्यामुळेच सगळे लोक दुःखी झालेले आहे, कारण इथे कोणतीही गोष्ट स्थिर नाही. माझा देह एक दिवस जाणारा असतो. आता घर बांधलं समजा, आता घर समजा 200-400 वर्ष टिकलं तरी मी 200-400 वर्ष टिकत नाही. मग त्याच्याच पूर्वी मी घरातून बाहेर पडतो. अशा सगळ्याच गोष्टी आहे, सुखाची जितक्या वस्तू आहेत त्या सगळ्या माझ्या 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 म्हणून असं वाटतं मला. आणि सगळ्या गोष्टी नाशवान असल्यामुळे मला कोणीही सुख देऊ शकत नाही. आता हे तू समजून घे. आणि जसे स्वप्नातून जागे झाल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की ते स्वप्न होतं, मग आपण जागृतीत जागे झाल्यावरती स्वप्नाच्या गोष्टींना घेऊन रडतो का? समजा स्वप्नामध्ये आपण आटोपलो असं आपल्याला लक्षात आलं, मग सकाळी उठून आपण जेव्हा पाहतो की अरे आपण तर आहो, जिवंत आहो. मग तिथे रात्री स्वप्नामध्ये बघितलं होतं की 4 चौघं चालले आहे, रडत रडत नेतात ते आपल्याला आणि
काडी लावलेली आहे, असं सगळं स्वप्नात मी बघितलं माझं. आणि सकाळी उठल्याबरोबर मला लक्षात आलं की अरे मी तर आहे. मग तो जो दुःख मला स्वप्नामध्ये असं वाटलं की मी आटोपलो, आणि आता त्याचं काही वेगळ्या पद्धतीने काही खुश होण्याची पण गरज नाही आहे आणि त्याचं काही दुःख करण्याची पण गरज नाही आहे. म्हणजे स्वप्न हे स्वप्नच असतं असं तुला जागे झाल्यानंतर तर समजतंच ना. मग तसंच हे जे जगत आहे हे सगळं त्या ईश्वराने पाहिलेलं एक स्वप्न आहे, आणि त्या स्वप्नात माझं दुसरं स्वप्न आहे. म्हणजे ज्या जगात मी राहतो आहे, जे काही माझा छोटासा संसार आहे, तो सुद्धा स्वप्नातलं स्वप्नच आहे. त्याच्यामुळे स्वप्नाबद्दल किती रडायचं म्हणे, असं ते त्याला सांगतो. मग हा म्हणतो की तू जे समजावून सांगतोय ते काही मला पटत नाही. कारण काय की तू जे स्वप्न सांगतोय ते स्वप्न तर अल्पकाळ असतं, रात्री असतं, आणि सकाळी उठल्यानंतर लक्षात येतं की ते तर अल्पकालीन होतं. मग त्याचं आणि ह्याचं जे तू जगतासंबंधी सांगतो आहे हे काही समजत नाही, पटत नाही. मग आता तू पटवून सांग. मग तो म्हणतो की हे बघ, जसा एखाद्याला संध्याकाळी दोरीवरती साप भासतो, अंधुक प्रकाशामध्ये दूरवरती दोरी पडलेली आहे आणि मी तिकडनं जाताना मी एकदम थांबून जातो. कारण काय, असं वाटतं की तिथे दोरी नाही आहे, सापच आहे. आणि मग एकदा मी ठरल्यानंतर, माझं ठरल्यानंतर की हा साप आहे, मग तो मला हलतानाही दिसतो, मग तो काळा पिवळाही दिसतो, मग तो असं वाटतं की विषारी पण आहे, मग तो चावेल आणि अमुक होईल तमुक होईल. म्हणजे भीतीचं जे माझ्या मनात असतं ते सगळं तिथे मला तिथे अनुभवायला येतं. आणि मग कोणी शहाणा तिकडून जात असेल आणि त्याच्या हातात टॉर्च असते, मग तो टॉर्च मारून बघतो, मला दाखवतो, आणि मग माझा विश्वास झाला की ही दोरीच आहे, सर्प नाही. मग माझा भ्रम चालला जातो. म्हणजे प्रकाशाने ते जे दिसलं, मग लक्षात आलं की हे साप नाही, दोरीच आहे. असं कळल्यानंतर मग मी निर्भीक होऊन तिकडून जाऊ शकतो. मग असं जसं असतं तसंच हा जो संसार आहे हा स्वप्नवतच आहे. आता एक स्वप्नात दुसरं स्वप्न. आता ते असं म्हणतात, समजावून सांगतात. हा पॉईंट फार महत्त्वाचा आहे, थोडंसं लक्षात घ्या. कसं, स्वप्न जे आपल्याला जे संध्याकाळी दोरीवरती साप दिसला, असं समजा की स्वप्नामध्ये संध्याकाळी दोरीवरती साप दिसला. आता दोरीवरती साप दिसणं हे तर भ्रम आहे, हे आपल्याला कळतं. आता हेच जर स्वप्नामध्ये दिसलं तर पहिलेच स्वप्न नावाचा भ्रम आहे, आणि त्याच्यामध्ये सुद्धा भ्रम दुसरा झाला. म्हणजे एक स्वप्न भ्रम आणि दुसरा दोरीवरती साप स्वप्नामध्ये दिसला, म्हणजे दोन भ्रम झाले. बरोबर आहे, दोन भ्रम झाले. म्हणजे अशाच प्रकारे हे जगत जे आहे हे स्वप्नवत आहे, आणि याच्यात माझं जे जगणं आहे हा त्याच्यातला छोटा स्वप्न, म्हणजे स्वप्नातला स्वप्न. मग असं जर माझ्या लक्षात आलं तर तू जे म्हणतोय की हे काही जमत नाही आहे, तर असं नाही आहे, तू समजून घेत नाही आहे म्हणून तुझ्या लक्षात येत नाही आहे. मग असं जर स्वप्न आहे तर बरं, स्वप्नकाळी जे असतं ते सगळं खरंच वाटत असतं. स्वप्नामध्ये जेव्हा मी जे काही बघतो, भोगतो, जे काही ऐकतो ते सगळं त्या काळी सत्यच वाटत असतं. मग या काळी, आत्ता या आयुष्यामध्ये मी जे जे काही विचार करतो आहे ते सुद्धा जर स्वप्न असेल तर स्वप्नामध्ये जसं सगळं खरं वाटतं तसं इथे सुद्धा मला सगळं खरंच वाटतं. आता वास्तविक शास्त्र सांगतं, संत सांगतात की हे खरं नाही. मग खरं काय आहे? फक्त एकमेव अद्वितीय आत्मा ब्रह्म भगवंत हाच खरा आहे. तुका म्हणे एक विठ्ठलची खरा, बाकी अवघा जो पसारा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग हेच आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की तुकाराम महाराजांना जसा हा अनुभव आला की एक विठ्ठलच खरा आहे, या सगळ्या सृष्टीमधला जो आहे तोच खरा आहे, बाकी सृष्टी जी आहे हा पसाराच आहे. मग पसाऱ्याला काय करावं? बाजूला करावं आणि विठ्ठलाला जवळ करावं. हे जसं करता येईल तसं मला हे जे स्वप्न आहे हे जर मला समजलं की हे देवाच्या स्वप्नातलं माझं दुसरं स्वप्न आहे,
तर आता जसं स्वप्नातलं स्वप्न खरं नसतं, मग तसं हे सुद्धा खरं नाही आहे. मात्र एक जो स्वप्न पाहणारा आहे तो खरा आहे. आता स्वप्न पाहणारा जसा मी असतो, तो स्वप्न मावळल्यानंतर सुद्धा मी असतोच, स्वप्न पडल्याच्या आधी मी असतो, स्वप्न पडताना पण मीच असतो, स्वप्न गेल्यानंतर सुद्धा मीच असतो. मग जसा तो या संसाराचं स्वप्न बघतो, तसा मी सुद्धा त्या स्वप्नातलं हे स्वप्न रोज बघतो. मग माझी जाग आल्यानंतर जसं मला कळतं की ते स्वप्न होतं, त्याच्यातलं सुखी दुखी होण्यासारखं काहीही नाही, तसंच मला हे समजायला पाहिजे की हे जे जगत आहे हे त्यांनी बघितलेलं स्वप्न असल्यामुळे मला याच्याबद्दल काहीही विचार करण्याची गरज नाही. त्यांनी जसं ठेवलं आहे, ठेविल्यानंतर तैसेची राहावे. मग असं जर राहिलं, मग चित्ती समाधान असण्याची शक्यता राहील. आणि नाही तर काय होईल, स्वप्न रंगवले आपण जर की असं असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, तर दुःखाशिवाय दुसरं काहीही मिळणार नाही. मग अशा प्रकारचा हा जो मुनी आहे, मुनिपुत्र, त्या महासेनाला बोध करतोय. आता आपल्याला गोष्टींचा फायदा काय आहे, ही जी गोष्ट त्यांना सांगितली आणि आत्ता आपण ऐकतोय, मग ह्याचा आपला संबंध असा आहे की त्या गोष्टीतून त्यांनी त्याला जो बोध केलेला आहे, आता हा ज्ञानकांड असल्यामुळे त्यांनी ज्ञानाचा बोध त्याला केला, तर तो माझ्यासाठीच ऐकतोय मी, मला हे ज्ञान झालं पाहिजे. जसा महासेन रडत होता आणि मुनिपुत्र म्हणत होता की अरे तू का रडतोय, तसाच मी सुद्धा जगामध्ये रडत असतो नेहमी. आणि संत म्हणतात की अरे बाबा का रडतोय, रडण्यासारखं काहीही झालेलं नाही, कारण मुळातच जे सत्य नाही त्याच्याबद्दल काय रडायचं आहे. मग म्हणून मग काय, खेळणं जे असतं, आता खेळण्याला आपण सगळ्या, एक बाहुली असते, एक बाहुला असतो, असं सगळं खेळ मांडलेला असतो. मग खेळामध्ये त्याचं जे जे काही आपण त्याच्यावरती संस्कार पाहतो, मग त्याचं खोटं खोटं लग्न घर करतात, लग्न करतात, मग असं होतं, मग तसं होतं, हे सगळे खेळाचेच प्रकार आहेत. मग जसा मी एखादी खेळ रचून त्याच्यामध्ये आपलं मनोरंजन करून घेतो, आणि बाहुल्यांना जीव असता तर ते म्हणाले असते की आमचे हाल होतात ते आणि तुम्ही मनोरंजन करताय तुमचं. मग तसं आम्ही पण कोण आहो, बाहुले आहो, कठपुतली आहो. आता तो जसा आम्हाला खेळवेल तसं आम्ही खेळायचं, मात्र खरोखर रडायचं नाही, खरोखर हसायचं नाही, आतमध्ये जाणून घ्यायचं की हा सगळा खेळ आहे. आता तो मजा घेतोय आणि तो माझ्याहून वेगळा नाहीये, म्हणून मी पण त्या खेळात मजेत खेळलं पाहिजे. तो खेळवतोय, मी खेळलं पाहिजे. मी त्याच्या विरुद्ध जाऊन त्याच्या खेळाची तक्रार घेऊन त्याच्याच जवळ जाणार, मग तो म्हणेल अरे हे सगळं खेळच आहे, तू कशाला संतापतोय, असं जर तू म्हणेल तर हे पहिलेच समजून घ्यायचं आपण, आणि मग कोणत्याही गोष्टीचा त्रास करून घ्यायचा नाही, मजेत राहायचं. आता हेच या सगळ्या ग्रंथामधून आपल्याला बोध मिळतोय. आणि अशा पद्धतीने हळूहळू शिकून आपलं जीवन कसं आनंदाचं करता येईल, हाच बोध याच्यातून मिळतो आहे. म्हणून आपली जी सुरुवात झाली होती ती अशी झाली होती की दत्तात्रयांनी परशुरामाला म्हटलं होतं की हे जगत जे आहे हे संकल्पातून निर्माण होतं, आणि संकल्पातून निर्माण होऊ शकतं. ह्याच्याकरता त्यांनी आता एक कथा सांगितली या टेकडीची, की टेकडीमध्ये त्यांनी जगत जे निर्माण केलं ते सगळं योग बलाने, संकल्पाने केलेलं आहे. आता त्यांनी जर संकल्पाने ते जग टेकडीमध्ये निर्माण केलं, तर ब्रह्मदेवानी हे सगळं जगत जे उत्पन्न केलं आहे ते सगळं त्याच प्रकारचं संकल्पाने झालेलं आहे, असं आपण लक्षात घेऊ शकतो. आज जास्त डोक्याला आपण ताण करून घेणार नाही, सगळे लोक थकलेले असल्यामुळे इथे आपण थांबू. बाकीचा जो भाग आहे तो उद्या बघू.